बीडच्या पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे 4 चाकीची दुचाकीला धडक, मनोज जरांगेंचे समर्थक अतुल घरत यांचा मृत्यू। पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे शनिवारी रात्री 4 चाकी स्विफ्ट गाडीने मनोज जरांगे यांचे समर्थक अतुल घरत यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। अपघातानंतर 4 चाकी गाडीचा चालक फरार झाला। बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील अतुल घरत हे तब्बल अर्धा तास रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते। त्यांना रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला। यातील 4 चाकी गाडीवर अण्णा असा मजकूर आहे, तर गाडीमध्ये पोलिसांची वर्दी। यावरून हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। फरार चालकाला अटक करण्याची मागणी होत आहे, तर या प्रकरणाने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली। अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या घरत यांना बाजूला सारून गाडी चालक 300 मीटर अंतरापर्यंत 4 चाकी गाडी घेऊन गेला आणि तेथून पळाला। त्यानंतर परत येऊन गाडीवरील किंग अण्णा नाव असे असलेला काच त्याने फोडला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडीवरील अण्णा या नावाची देखील फिर्यादीत उल्लेख आहे। या प्रकरणी एका चौरे नामक प्रवाशाच्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी लहू वसुदेव आंधळे याच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने आणि अतुल घरत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घरत हा माझा मेहुणा आहे। तो पाटोद्याकडून इकडे बीडकडे येत होता आणि पाठीमागून एक भरधाव वेगाने गाडी त्याला उडवलं। तो त्याच्या साईड पट्टीने चलत होता। तिथले प्रत्यक्षदर्शींनी पण सांगितलं आणि आम्ही स्वतः जाऊन तिथं पुष्टी केली, तर त्याला उडवलं आणि फरफटत पार पुढपर्यंत नेलं आणि गाडीचं मी तिथं जाऊन बघितलं, त्या गाडीच्या 4 व्हीलरचे वन पण आहेत। डायरेक्ट त्यांनी पुन्हा त्याला ओढून बाजूला हे करून गाडी पलीकडे घेतली। बरं, गाडी पलीकडे घेतल्यानंतर तो एक पोलीस कर्मचारी आहे असं त्याच्या ह्याच्यावरून निघलं, तर त्याच्यामध्ये वर्दी पण होती त्या गाडीमध्ये। तर त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं प्रथम कर्तव्य असतं की त्यांना कायदा हा माहीत असतो की तो अतुल त्याच्यासमोर तरपडत होता। तिथल्या लोकांनी पण आम्हाला सांगितलं, त्यांनी कुठलंही केलं नाही। त्यांनी स्वतः गाडी पुढं 200-300 फूट गाडी पुढं नेली, तिकडं गाडी लावली आणि त्याला मरणाच्या दारीत सोडून दिलं। अक्षरशः अर्धा तास तो जागेवर त्याला रक्तस्राव झाला आणि रक्तस्राव झाल्यामुळं आम्ही पुन्हा काही लोकांनी तिथून फोन आले आणि तिथून एका ॲम्ब्युलन्समध्ये त्याला टाकलं तिथल्या लोकांनी, काही लोक आल्यानंतर। तर बार्शी नाक्यावर पोहोचेपर्यंत त्याचा जीवात जीव होता। तो थोडा ही करत होता आणि तिथं त्याने जीव सोडला शेवट। तर डॉक्टरांना असं म्हटलं की आणखी एक अर्धा तासापूर्वी जरी आपल्याकडे तो आला असता तर आपण त्याचे प्राण वाचवले असते। संशय सर असा बळकावत तिथं एक मनात असा संशय निर्माण झालेला आहे, आणि तो आहेच की अतुल हा मराठा सेवक आहे। तो वारंवार पाटलांच्या मागे प्रत्येक आंदोलनात सक्रिय येतो। त्यांचं फेसबुक तुम्ही बघू शकता, प्रत्येक आंदोलनात तो सक्रिय असायचा आणि त्याच्या स्कूटीवर हा पाठीमागे पाटलांचा फोटो होता। तो त्याच्या व्यवस्थित निर्व्यसनी पोरगा आहे, व्यवस्थित येत होता आणि ज्यांनी जे उडवलं, ज्या पोलिसांनी उडवलं त्या पोलिसाची स्विफ्ट गाडी आहे। माझ्याकडे त्याचे फोटो आम्ही काढले। त्या मागं नाव गाडीवर किंग अण्णा असा हा फोटो आहे, किंग अण्णा। आणि त्यांनी नंतर ज्यावेळेस त्याला आणलं, हे तुम्ही फोटो पाहू शकता, किंग अण्णा त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि त्याची वर्दी पण त्याच्यामध्ये होती, लहू वसुदेव आंधळे। लहू वसुदेव आंधळे हे वर्दीचा फोटो आहे, त्याच्या तिथं घेतलेले फोटो आहेत। त्यांनी नंतर ते किंग अण्णा फोडून काढलं। आम्ही तिथं त्यावेळेस ॲम्ब्युलन्स आल्यानंतर लोक तिथून आल्यानंतर त्याला घेऊन त्याने ते फोडून काढलं। गाडीचे सगळे काचा 2-3 फोडून काढल्या आणि हे जिथले पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा त्यांनी तिथं प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही त्याचा तो फोटो पण बघितला। त्या फोटोवर पण ते काढला सोशल मीडियातून आम्ही आणि RTOला पण काही लोकांना पाठवलं। त्यांनी आम्हाला दिलं ही गाडी कोणाच्या नावावर आहे काय। तो स्वतः होता। काही लोकांनी तिथले आम्हाला सांगितलं की हाच होता माणूस की तेव्हा गाडी चालवत होता। अक्षरशः भरधाव वेगाने आलता म्हणले आणि जवळजवळ आल्यानंतर त्यांनी स्पीड वाढवली आणि असं थोडा हेलपाटा मारून त्याला उडवलं म्हणले आणि गाडी फरफटत पुढं आणली आणि परत गाडी बाजूला घेऊन पुढं आला तो म्हणले। आणि तो पाटोदा या ठिकाणी त्याच्या कामानिमित्त गेलेला होता। तो बीडला येणार होता, पण गाव जवळ असल्यामुळे ते गावाकडून चक्कर मारून बीडला येणार होता आणि त्याला आमचा असा संशय आहे की हा जी व्यक्ती आहे आंधळे नावाची, त्याच्या गाडीवरती अण्णा हा किंग कोण आहे हे सगळ्याला जग जाहीर आहे आणि ते सगळ्या मीडियाला पण माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, समाजाला माहिती आहे की हा कोण आहे अण्णा। हा दुसरा तिसरा कोणी नसून आतमध्ये बसून पोलीस प्रशासन चालवणाराच आहे। आता काय कारवाईची मागणी आहे तुम्हाला, नेमका काय संशय येतो? आम्हाला संशय आहे की हे जरांगे पाटलासोबत कंटिन्यू असल्यामुळं आणि प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सोबत असल्यामुळं हे झालेलं असावं असा आम्हाला संशय आहे आणि त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही मागणी आहे।